नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि आता 12 वाजता आहे. घरातले सर्व कामं झालेले. आम्हाला जायचं आहे गावाला आणि मी ना घरातच कपडे टाकून दिले आणि निघतो. जे म्हटलं पहिले ब्लॉगला घरातूनच सुरुवात करते. तर जवळच आहे गाव आणि अर्धा तास लागतो, म्हणजे अर्ध्या तासात आम्ही पोचून जाणार. तर हे बघा, कपडे असे टाकून दिले मी आणि घरातच टाकले. पाणी पावसामुळे पूर्ण हॉल तयस नयस करून टाकला मी, पूर्ण म्हणजे चित्र विचित्र करून टाकला. नाही रे, ते नाही. कृष्णा म्हणतोय मम्मी असं काही पण नको दाखवू असं म्हटलं. तर चला आता गाडीत बसून गेलो आणि निघालोच आम्ही. तर आम्ही आत्ताच पोचलो. हे बघा, आणि ते कोणाला डबा देत आहे काय माहिती. त्यांच्या आज रविवार होता ना, लाईट गेलेली आहे आणि अंधारे पूर्ण घरात. जेवण करतात या जेवायला. ताटं केले. आता गुड्या राणीला भूक लागून गेलेली होती. गुड्या राणी बसली जेवायला आता. तर दाखवते मी तुम्हाला गुड्या राणी काय खाते. तर चालला होता कॅमेरा. हे बघा, गुड्या पाहत सुद्धा नाही. गुड्याला इतकी भूक लागून गेली. ऐ पोरी, लाईट गेलेली, गरम होते. सर्वजण बसले जेवायला आणि आमचा दोघांचा ताप करून पडलाय. ते भजे कुरडई पापड काढताय. या जेवायला. आता आम्ही जेवण करतो. काही घेतोय का रे? आता आम्ही जेवण करतो. 2 जणांचं जेवण. आता ताट बाकी आहे. ताट बी केला गेला आहे. आम्ही आलो आता यांच्या शेताकडे चालू आहे. तर चाललो आता टेकडीच्या महादेवकडे. काय घेते? आणि गुड्या राणी बघा इथं काय घेते. तर दुर्वा घेते वाटतं. आणि दुर्वा नाही आहे बेटा, ती लवाई होती. हां, हे बघा, खेळायला लागून गेली. हां, गवत आहे ते. तिला असं वाटलं दुर्वा आहे बुवा. चला, मंदिर जवळच आहे. दिसतंय का मंदिर? ओ मायू, चाललो तुम्ही. गौर से देखो ये बच्चे को कहीं देखा है? ओय पर्या, ओ टिमक्या, यश तुझा व्हिडिओ होतोय ना रे. अय इकडे बघा ना ग, माझ्याकडे बाय करा ना ग पोरींना. चालता बी येत नाही ते असं. हाय करेल ना व्यवस्थित. आम्ही महादेवच्या मंदिरात आलो आता आणि दर्शन वगैरे घेतलं गेलं. हे बघ, गुड्या राणी पाहते इथं. असं बघता इकडे या ग, फोटो काढू आपण. तर आम्ही आता फोटो काढू. अय दीदी इकडे या. चला, कोणाला फोटो काढायचे आहे? तर इथं गुड्या राणीचं खेळणं चालू. अरे तिथं मध्ये लावत नाही, देवाचं आहे ते. मध्ये नाही लावायचं राहते. खूप छान मंदिर आहे. काय करताय तुम्ही? हे बघ, ते हे बघ किती छान उगलेलं आहे ना फळ. धोत्र्याचं फळ नाही ना येईल त्याला ना, फळ आलेलं नाही. यश काय करतोय? आणि नंदी नाही बनाव तर माझ्या मूर्ती बनाई ना. खेळतोय मस्त. इतकं छान वाटतंय. आणि पूर्ण डोंगरी भाग आहे. हे बघा, पूर्ण डोंगरी भाग आहे. आजूबाजूला पूर्ण शेती आहे आणि मध्ये मंदिर बनवलेलं आहे. आणि इथं खूप मोठी जत्रा भरते म्हणे, खूपच मोठी. का हो दीदी? खूप मोठी यात्रा भरते इथं.
खूप मोठी यात्रा भरते म्हणे. कधी रास माम जत्रा कधी रास? शिवरात्रीच्या टायमाला खूप मोठी यात्रा भरते म्हणे. हा आपल्याला जर शक्य झालं भगवंताने बोलवलं तर आपण येऊ. हे बघा किती छान, इतकं छान वाटतंय. यांना म्हटलं चला निवांत बसू आपण. आणि असं निवांत म्हणजे बसायला भेटतच नाही. आणि मंदिर पण खूप शांत जागेवरती आणि खूप छान वाटते. तुळशी वृंदावन सुद्धा इतकं छान आहे, दोघी साईडला आहे. वाव, आम्ही आलो शेतात आणि पुदिन्याचा इतका छान वास येतोय. हवा अशी चालू आहे ना, त्याचा वास येतोय मस्त. आणि शेतात पुदिनाचा वास आणि गवतीच्या, हे बघा दीदी असं गवत होतं ते उलटवून गेलेलं होतं. हे बघ, हाय दे काही असं पिंक कलरनं. पोकळा का काय म्हणत नाही का आपण त्याला, कोणती भाजी म्हणतात ती भाजी, कोणती म्हणतात ते पूर्ण गवत होतं. आणि एका शेतात ना असं बारीक पिंक गवत होतं. तर आम्ही आलोय शेतात, तुम्हाला दाखवते पुदिनाची शेती आणि गवतीच्याची शेती. बघा किती छान आहे इथं. बेटा झाडांवरती पाय नको ठेवा. हे बघा पुदिन्याची शेती. इतका छान वास येतोय, ओरिजिनल पुदिना. पूर्ण त्यांनी जेवढं पाणी भेटतं ना, आता उन्हाळा पावसाळा चालू होण्याच्या आधी जेवढं पाणी भेटतं ना तेवढं त्यांनी इकडे पुदिना लावून दिलेला आहे. पूर्ण शेतात राहतो पुदिना, पण आता सध्या त्यांनी थोडासाच लावला आहे पाण्यामुळे. हे बघा, आणि तिकडे पूर्ण गवतीच्या आहे. ते दादा का म्हणजे घास काढताय पुदिनामधून. खराब घाण करते. मग काय तर बोलता नाही त्याला. हे बघ गवतीच्या आहे इकडे, गवतीच्या बघतो आम्ही. आणि इतकी छान आहे ना, इतकी छान शेती. हे बघा इकडे कढीपत्ता. मध्ये जाऊन म्हटलं बाई गाव भीती किती अंधार किती दिसतंय त्याच्यात. आणि हे बघा खोड घेत आहे. बापरे. अय सोनू ताजावाला लिहा ना एक दोन. ताजावाला नाही तसंच येत त्यात जगतील चांगलं. अजून एक अजून एक घ्या म्हटलं जे जग. तर चला मी थोडीशी गवती चहा घेते. पुदिना बघ इथं पण लागलेला आहे. काय बघ हे बाई गुडिया. राणीने गवती चहा घेतली. हे बाई आणि चालली गुडिया. नाही का? हा कळलं. गार्डन मध्ये लावायचं. तर आम्ही गवती चहा घेतली आणि कण पण घेतले. तर ते कण आम्ही आता घरी घेऊन चाललो. तर एक पुदिनाचा कण घेऊ का? एक कण घे. सांग ना मग त्या भाऊला. एक कण घेते. हा दे काय. त्यांना आम्ही मस्त शेतात आलो होतो. त्यांचं शेतात कपाशी लावलेली आहे आणि पाहण्यासारखं काहीच होतं नाही. आळूचे पानं पण तोडून आणले त्यांनी त्यांच्या दिराच्या शेतातून. गुडिया तो पळून जाशील, त्याला पाडून टाकशील ना बेटा. चल तर चला. आणि संध्याकाळ होऊन गेली, आम्हाला पण जायचं आहे आता परत वेळ. आणि आता 8 वाजून गेले. खिचडी टाकली होती मी, तर जेवण झालं आमचं आलं. इतकं छान जेवण झालं. आता निघायचं जे आम्हाला 8 वाजले. तर हे जेवण करता ननंदबाई, त्याच्यामुळे थांबलो आम्ही. शेंगा दिवस मांगी मुंगी
नोकरीवाला लोक असले मागणंच पडस, मग काय करायचं आता. नोकरीवाल्या लोकांना मागावंच लागतं. थोड्याशा शेंगा मागून घेतल्या मी. ते लाईटचं उजाळे पडत नसणार. हे बघा मी घेऊन घेतल्या शेंगा. त्यांची शेंगा बी सांडल्या गेल्या. शेंगा आता याच्यात चिंचा बी टाकून घेतल्या आणि शेंगा बी टाकून घेतल्या. बरं लागू का नंतर वर्षा पकडला काय राहिलं माय व हा माणूस घ्यावी लगे गाडी मग बशी घ्यावी. हा का तर हे भरताय आत्याने घासा शेंगा. मी जाते पुढे आता, गरम होते आणि मी खाऊन घेतलं. भांडे ते घशाच करतील आता, आम्हाला वेळ नाही आहे. तर चला दीदी आहे शेंगाच नव्हे दीद्या मामाकडे. तर चला आता घरीच भेटते मी तुम्हाला. चला आता मी घरी जाते आणि मग बोलते. घरी पोचलो, 9:30 झाले. अर्धाच तास लागला आम्हाला यायला आणि जेवण वगैरे करूनच चालू आम्ही. तर आता जेवण करायची काही गरज नाही आहे. आता फक्त जेवण करायची काहीच गरज नाही आहे. जेवण तर झालेलं आहे आमचं आता. आणि पुरणाच्या पोळ्या उरलेल्या होत्या, पुरणाच्या पोळ्या पण बांधून दिलेल्या आहे. हे बघा मी तिकडे चहा प्यायला गेली होती, त्यांनी तेवढ्यात बांधून वगैरे ठेवलेलं होतं. तर सर्व सामान काढलं आता आम्ही. सर्व सामान काढून घेतलं आणि यांना आहे ना ड्युटी लागलेली आहे बंदोबस्तची. सकाळी 6 वाजताच जाणार आहे. तर ते आल्या आल्या त्यांचे ड्रेस आणि शूज वगैरे बूट पॉलिश वगैरे करताय. आणि मी बसली थोडी, म्हटलं पहिले व्हिडिओ करून घेते. तर आणि मुलं कृष्णा येतं कूलरमध्ये पाणी वगैरे भरतोय. गुडिया राणी तिच्या पप्पांची बूट पॉलिश करते आणि ते कपड्यांना प्रेस करायला गेले. आणि मी पण ते ननंदबाई म्हणायच्या आता जेवण करूनच जा बुवा, घरी गेल्या गेल्या तुम्हाला झोपायचं काम राहील बुवा. आराम म्हणजे इथून खाऊन गेले का मग घरी गेल्यावर झोपायचंच काम राहणार. तर त्यांनी जबरदस्ती केली आणि त्यांच्या देराण्या जेठाण्यांनी बी चहा प्यायला बोलवलेलं होतं. तर मग तिथं गेलो, 2-3 घरं चहा वगैरे पिऊन आलो. तर तेवढ्यात मी खिचडी टाकून गेलेली होती. खिचडी टाकून मग चहा वगैरे पिऊन आली. लगेच जेवणं केले, परत आली. भागदौड एका दिवसात ॲडजस्ट झालं नाही आमचं, म्हणजे खूप भागदौड होते. मी शेंगासुद्धा घेऊन आलेली. ते शेंगा दाखवणार मी किती दिल्या आहेत. आणि घाईमध्ये म्हटलं नंतर येणार तेव्हा घेऊन जाणार. आणि घेऊन येतो आम्ही, जेव्हा जातो तेव्हा घेऊन येतो. तांदूळ शेंगा वगैरे हे ते भरपूर देते माझी ननंदबाई. असं नाही येतं देत नाही बॉस, भरपूर देते. आता बी पुरणाच्या पोळ्या, शेंगा, चिंचा, गवती चहा, पापडं सर्व काही दिलेलं आहे. नाही पापडं देणार होत्या पण मग खोकं नव्हतं त्यांच्याकडे. असं आपलं याचं खोकं होतं नाही पापडं भरायला. म्हटलं पुढच्या वेळेस ना आम्हीच खोकं घेऊन येणार आणि त्या खोक्यामध्ये पापडं घेऊन जाणार. तर चला आता काय घेतलं चिंच, मला नाही खायची बाई आता. गोड आहे का एकदम. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.